बाईक चितळे बंधू. नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय एबीपी माझा आणि बुलेटिन मध्ये हेडलाईन्स नंतर गावखेड्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. माझं गाव माझा जिल्ह्यामधून. नांदेड महापालिकेचा 1505 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर. कोणतीही करवाढ नाही. तसंच यावर्षी दररोज पाणी पुरवठा करण्याचा पालिकेचा मानस. अंगणवाडी व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी भिवंडीत नंदघर प्रकल्प सुरू. 3 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना डिजिटल शिक्षण, पोषण आहार आणि आधुनिक सुविधा देण्यावर प्रकल्पाद्वारे भर. आश्रम शाळांना VJNT शाळा संहिता लागू करून नियमित वेतन श्रेणीमध्ये 100% अनुदान द्यावं. लातूरच्या आश्रम शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मागणी. औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत तसंच 2 समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. बीडच्या शिवाजीनगर आणि पेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. अकोल्याच्या बाळापूरमधील लोहारा गावात 2 तरुणांना पोलिसांकडून अमानुष मारहाण. संबंधित तरुणाचा आरोप. व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याचा काही लोकांचा पोलिसांकडे आक्षेप. नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात पोलिसांचा रूट मार्च. धार्मिक भावना दुखावणार नाही याची खबरदारी घेण्याचं पोलिसांनी केलं आवाहन. नागपूर हिंसाचारात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा अहिल्यानगरात निषेध. पोलिसांच्या समर्थनार्थ निवेदन देत हिंदू समाजाची जोरदार घोषणाबाजी. नागपुरात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हल्लेखोरांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी. जालन्यात मराठा क्रांती मोर्चाची निदर्शनं. प्रशांत कोरेटकरला तात्काळ अटक करण्याची मागणी. जळगावच्या भुसावळमध्ये सराईत गुन्हेगार मुकेश भालेरावची हत्या. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा पुरण्यात आलेला मृतदेह शोधून काढण्यास पोलिसांना यश. अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय. चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील सास्तीमध्ये युवकाची हत्या. 2 भावंडांनी लोखंडी रॉडने वार केल्यानं युवकाचा मृत्यू. मृत आशिषला काही दिवसांपूर्वीच एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. प्रेमविवाहानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीचं पतीनेच मित्रांच्या मदतीनं केलं अपहरण. पत्नीच्या आईला मारहाण करून चारचाकीतून पत्नीचं केलं अपहरण. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील घटना. वाशिम जिल्ह्यात अपहरण झालेल्या 14 वर्षीय अनिकेत साधुडेचा मृतदेह सापडला. पैशांसाठी नाही तर जुन्या वादातून अनिकेतची हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर. जळगावच्या धरण गावात घरात घुसून 2 बहिणींची छेडछाड. टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून मुलीने विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न. गुलाबराव पाटलांनी घेतली पीडित मुलीची भेट. वर्ध्याच्या समुद्रपूर शहरात दिवसाढवळ्या घरफोडी. रोख रकमेसह 38,500 रुपयांचा ऐवज लंपास. प्रकरणात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. लातूरच्या औसा शहरात पोलिसांनी जप्त केला 116 किलो गांजा. कारवाईत 15,81,000चा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी 2 आरोपी ताब्यात. जळगावात कोसळलेल्या इमारतीखाली दाबल्या गेलेल्या 4 मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश. जामनेर पंचायत समितीची जुनी इमारत पाडण्याचं काम सुरू असताना ही घटना घडली. विहिरीत 14 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला. चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातील सोरा शेत शिवारातील घटना. पोलिसांकडून तपास सुरू. हिंगोलीत लग्नाच्या 2 दिवस आधी तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचं प्रकरण. मृतकाच्या नातेवाईकांचा रास्ता रोको. टायरची जाळपोळ करत आरोपीवर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी. नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात भीषण आग लागली. 15 ते 20 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अकोल्यातील अकोटफैल भागात अग्नितांडव. भारतनगर परिसरात गॅस गळतीमुळे 3 घरांना भीषण आग. आगीत घरातील सर्व सामान जळून खाक. नंदुरबारच्या मांडवी खुर्द जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी जीव धोक्यात घालून घेत आहेत शिक्षण. वर्ग खोल्या जीर्ण झाल्या तरी भरवले जात आहेत वर्ग. लातूरच्या आनंदवाडीमध्ये वादळी वाऱ्यामुळे एका शाळेच्या 6 खोल्यांवरील पत्रे अँगलसह उडाले. संगणक, कागदपत्रांसह इतर साहित्याचं नुकसान. गटविकास अधिकारी BT चव्हाण यांनी आढावा घेतला.
लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अलिबाग तालुक्यातील रांजणखार डावळी गावाला 40 वर्षांपासून पाणीच नाही. प्रशासनाचं दुर्लक्ष, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाणी देण्याचं आश्वासन अद्याप हवेतच, नागरिकांचा आरोप. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण, आवक घटलेली असताना देखील दरात घसरण झाल्यानं शेतकरी नाराज. धुळ्यातील हमालांनी पुकारला संप, माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मोर्चा, मागण्या मान्य न केल्यास बेमुदत संप पुकारण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा. आणि आता बातमी सविस्तरपणे. नागपूर हिंसाचारानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस